नमस्कार मित्रांनो, माझं नाव क्षितिज शिंदे. हा आपल्या ग्रुपचा पहिला ब्लॉग आहे आणि आपण पहिल्या टायमालाच आपण चाललो कोकणात. तर माझी बॅग ते रेडी आहे आता आणि आपण आपल्या बाकीच्या मित्रांना भेटायला जाणार आहोत त्यांच्या इथे आणि तिकडून आपण गाडीने जाणार आहोत ठाण्यावरून. आता खरी आपल्या ट्रिपला सुरुवात होते. आपला लास्ट मेंबर होता त्याला आपण आता घेतलेलं आहे आणि आता नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. आमचा मेन सदस्य नारळ फोडतोय. गौरव चल. गौरव एका ह्याच्यात गौरव एका ह्याच्यात हा आपट निघालो आता आपण पिकनिकला आणि आपल्यासोबत आपले नवीन मेंबर ऍड झाले त्या वर्षी. तर आपण त्यांचं ओपिनियन घेऊ. राहुल हा बोल ना. काय बोलायचं तुला ग्रुप सोबत? नागोडला रस्ता चांगला आहे का? हा चांगला आहे. आपल्या ग्रुप सोबत पहिली पिकनिक तुला कसं वाटतंय? आता सध्या तरी छान वाटतंय खूप. पण झोप येणार आहे. अतिशय झोप येणार आहे. अजून 1 तासभर जागा राहू शकतो, त्यानंतर बॅटरी डाऊन होणार आहे. बरं ठीक आहे. धनू मी नाही ना. नाही बोल ना बोल. हा लग्न झाल्यावर पहिली पिकनिक आहे. जसं रॉक करतो तसं. कसं म्हणजे कॅमेरा इकडे जरा इकडे बघून बोल. थांब गायकवाड राहिलेत. गायकवाड काय बोलायचं तुम्हाला? एवढी लॉंग पिकनिक आपली पहिली चालली आहे. खूप मजा येणार आहे. मी एक्साइटेड मजा येणार आहे. 200 मीटर लांब राहायला सांगितलंय. पण आवाज खूप कमी येतोय. धनुश्री गायकवाड सिंगिंग करतोय. दुसऱ्या ग्रहावर एक आपण एक माणूस मागवलेला आहे. मस्त सुरात आपण एक गाणं होत जाऊ दे. कोई मिल गया. चलो मला नाही येत. बोल. मेरा दिल गया क्या बताओ यारो मैं मिल गया कोई मिल गया. आता जोरात बोलते. आता टी ब्रेक साठी आपण थांबलोय. चहा वगैरे पिऊ आपण आणि थोडाच टायमाचा आपला रस्ता बाकी आहे. साधारण विरेन 1 तासाभर रस्ता बाकी असेल ना? यस. 1 तासाभरच रस्ता बाकी आहे आपला. थोडं चहा वगैरे पिऊ, थोडं फ्रेश होऊ आणि मग गावात जाऊ. आणि आपले दर टायमाचे झोपाळू मेंबर सोबत आहेत. काय होतंय राहुल? काय बोलतोयस? पट्टे झोप आली. हा बघ मारुती कांबळे पेपर वाजत. तुम्ही बुक वाजवतात माग. अरे काय करू, झोपत नव्हते. विरेन तू नाही घेतलंयस काय? का रे? आमचा मारुती कांबळे आमच्यासाठी वाद झाला. काय पितोय गौरव? काय मागवलेस गौरव? काय मागवलेस? कॉफी. इटालियन कॉफी. मिनिमम शुगर. ओके. टेस्ट करून सांग जरा कशी झाली. एक क्रीम रोल घेऊ. आपण ऑलमोस्ट पोचायला आलो आता. पण आपले काही मंडळी यांची झोप का उघडत नाहीये. कोमात काळ झोपले म्हणजे ऑलमोस्ट. तो बघा डुलक्या खातायत एकदम प्रॉपर पद्धतीने. हा बघ दिसला बघ. आम्ही आपल्या डेस्टिनेशनवर आपण पोहोचलोय आता. तरी पण अजून लोक काय उठायची मागतच नाहीयेत. निकिता कसं वाटतंय तुला इकडे येऊन? छान वाटलं. नवस पेडा चाललं. हे भुसगावने बोल आहे. कोण आहेत वीरेंद्र? आम्हीचे मित्र आवीला टाकलाय. आम्ही याच्यात टाकलाय. आवी झोपलाय याच्यावर. तो का आवी टोपी घालून झूम कर. आवी मोठा आवी बल्ले करतो. सातला बसलेलं. A few hours later. तर आता आपण बघूया जरा वाचली जस्ट वाचली. काय म्हणायचं तुला?
गौरव मारतोय बॉलने. कोण कोण हा, गौरव. काय रे खेळतीये ना? आणि झालेला आहे स्टेडियम मध्ये लफडा. बॉल मारतोय, लागला असता मला. लागला असता कळत नाही आजीना बॉल मारतो तू हा. हाय गाईज मला लाईक करा. मॅडम आज आपल्या इथं आलेले आहेत प्रमुख पाहुणे. हाय रेक्सा आणि रेक्सा कमिंग टू बॉल या. थोडासा झोपलं आता आणि उठलं, आंघोळ बिंघोळ केले, आता आवरलं सगळं. मस्त या क्लायमेटमध्ये चहा प्यायला घेतली आहे. एक कडक अशी चहा आणि असं सुंदर असं वातावरण. डायरेक्ट इथेच. अरे इकडे होतं ना आमच्या. धनू कसं वाटतंय तुला? छान वाटतं मला खूप. खूप छान वाटतंय. येस. आता आम्ही पोहे बनवणार आहे. अच्छा. सोनू आणि मी. कोण सोनू? क्षितिज. ओ My क्षितिज. तर चहा पिऊन झालेला आपला आणि आपले नेक्स्ट प्रोसिजर असेल की नाश्त्यासाठी सगळ्यांसाठी पोहे बनवायचे. पोहे बनवायच्या कार्यक्रमात मी आणि धनू दोघंजणं पोहे बनवत आहे आणि हे बाकीचे वडारी तुम्ही बघू शकता. हे बघा. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. चाय पिलो. काय नाही, असेच बसले. पोह्यांची तयारी तर झाली नाही, मी सगळी तयारी करून द्यायचा प्रयत्न करेल आणि बनवायचं काम धनू करेल आपली. तर आत्ताच आपली नवीन लग्न झालेली बाई. व्हॉट इज बाई? हो, लग्न झाल्यावर बाई बोलतात. आपल्यासाठी एकदम गरमागरम पोहे दाखवतो. पोहे तर पोह्याचा झाला भात आणि हा काय करतोय पाच मिनिटं ऐक ना. मी कांदा कापायला मदत करतोय. एकदम बारीक कांदा चिरून देणार आहे मी पोह्यांसाठी, जेवढा होईल तेवढा. किती वेळात बनतील पोहे? तरी अजून 15 मिनिटं जातील. अजून तयारी चालू आहे. अजून कांदा कापायचं काम करतोय मी. आणि हे काय हातभार वीरेंद्र पण हातभार लावलाय मला चांगला कांदा कापण्यामध्ये. My one team member is here with his fine chop onion. Another is here. आपले पोहे बनवून रेडी झाले आणि ते दिसतात पोहे. निकिता सांग जरा कसे झाले पोहे. आता मी खाऊन बघते. मला पण तसे निकिता खा ना लवकर. गरम आहे का? अरे हो, तुला कमेंट द्यायला ठेवला पाहिजे. मेन माणूस. दुसरा शेअर A few moments later. आपण गाव बघू आता कुठे काय मिळतं आपल्याला बघायला. थोडं नदी वगैरे थोडंसं. आता गौरव बोलतो आमच्या इथे की मगरी येतात आमच्या नदीवर. तर मगरी बघायचा चान्स मिळाला तर हे कसं आहे एकदम किती बघू येतं आपण. काय ते सगळं दिसते. गौऱ्या गौऱ्या आहे बघ. तर हाय कसं वाटतंय गावाला एक येऊन? नंबर मस्त मोकळं वातावरण. गौरव जरा थोडं गावाबद्दल सांगशील आम्हाला तुझ्या? हे माझं गाव कापसाड, आपलं गाव. मीच गेल्या वर्षी आम्ही आलेलो आणि आज पुन्हा एकदा माझ्या मित्रमंडळांना मी घेऊन आलेलो आहे. तर ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ही भात शेती आहे. ही तुम्हाला कोकणात सगळ्यात जास्त बघायला मिळेल. कारण कोकणात सगळ्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे भाताला जे पाणी लागतं ते इझिली उपलब्ध होतं. त्यामुळे कोकणात जास्त प्रकारे भात पिकवला जातो. आणि हे तुम्ही पूर्ण इथपर्यंत पूर्ण जेवढी नजर जाईल तुमची जी सगळी भात शेती आहे. इथेच नाही तर मागच्या साईडला पण बघा तुम्ही, जेवढं पण हे रान आहे ते पूर्ण भात शेतीनेच भरलेलं आहे.
आणि पक्ष्यांना घालवण्याचे हे जे काय म्हणतात आपण त्याला बुजगावणे बुजगावणे पण तुम्ही बघितलं असेल ते गाणं मकरंद अनासपुरे यांचं, राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का? येशील का? राणी कुठे आपली? राणी माझी राणी मळ्यामध्ये येशील का ग? नहीं. 2 hours later. आपली पब्लिक झोपलेली आहे. आता यांना कसं उठवायचं ते आपण बघूच लवकरच. गौरव सुरलं होतं. त्याला झाली झोप सगळ्यांची. 1 तासाची नॅप होती. हाय गाईज, आता आपण वाजले 7:30 आणि आज आपला बेत आहे मंचुरियन आणि चायनीज भेळ. तर आपण बघू शकता की कशी जोरदार अशी एक तयारी चालू आहे मंचुरियनची. ही त्या बांगड्या आल्या. तर पब्लिक वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि आता आपण बघत आहात इथे आवी करतो तयारी चायनीज भेळ बनवायची. आवी रेडी. ही बिनकामाची बाई आणलेली आम्ही. मी पोहे बनवले सकाळी. हे सकाळीचे पोहे सकाळी संपलेले गेले निघाले बाहेर. आणि हे आमचे जिजू नवीन तयारी झालेली आता तळायचं बाकी आहे प्रोसेस. पहिला बॅच टाकलेला आहे मंचुरियनचा, तो आता शिजतोय. तर बघू आपण कसे बनतात टेस्ट वगैरे सगळे. टेस्ट करण्यासाठी आम्ही बाई बोलवलंय. तर थोडक्यात आविष्कार आपला सध्या टाकून घरी फॅमिली मेंबर्स आय थिंक बोलतोय. आणि ए बुके हाय, नाव सांग आपला इंट्रो. माय सेल्फ प्लीज. मी निकिता. हां मी निकिता. अजून काय नाही, मी निकिता. ओके चला. ही बाहेरची पडवी पूर्ण तिथं आम्ही क्रिकेट खेळत होतो सकाळी. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सकाळचा. आणि ही तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे विदाऊट कामवाली बाई. ही बघ. आणि ही तिची सख्खी बहीण. तिची या व्हिडिओ नंतर तुम्हाला एक तिची व्हिडिओ दाखवेन. घर 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 नक्की बघा. आपले मंचुरियन बनवून रेडी झालेत आणि आता आपण मंचुरियन चायनीज भेळ बनवतो. तर चायनीज भेळची तयारी सुरू आहे. तो किती वेळ लागेल अजून चायनीज भेळला? 2 मिनिट झाली आहे का चायनीज भेळ? पाण्याचा हालचाल काय? पाण्याचा हालचाल बघा बॉक्स किती लागेल? थोडीशी सुकी लागेल चटणी. घेऊन काय म्हणून त्याप्रमाणे हे चायनीज आता आपलं रेडी झालेले चायनीज आणि मंचुरियन बघू शकता तुम्ही. बाबू चायनीज वेळेला काकू. आणि मी खाणार. हां तू खाणारी. दीदी आणि जिजूच्या प्लेटमध्ये टाकले. त्याने एक कप पण नाही खाल्ली. खतम कहाणी.
पोलीस आहे. दाखव चिठ्ठी. काय पोलीस आहे ना